काल आता आमचो एक गोंयकार भाव अमर बांदेकर ताची मर्डर जाली आणि कित्याक जाली हो व्हडलो प्रश्न. तो बाबडो वॉकाक गेल्लो बिचार आणि तेकाच जाली अडचण चलपाक. बीच बेड्स काय चेअर्स काय टेबल तेणें काडले आनी कुशीक दवरले. ते शेकवाले येयले ताका मारलो, हो मारलो, तो बाबडो मेलो. आता हे कारण हांव सांगूंक सोदता कितें, बीच पॉलिसी जी आसा ती करता पळय ते फॉलो कोण करतलो. तो पॉलिटिकल थग आहा तो कितें टावट सोडल्या सगळ्याक. आयज ह्या सिजनाक ह्या 2 वर्सांक जितले टाउट्स जाल्यात रायट फ्रॉम हरमला, आय एम टॉकिंग ओनली अप टू कांदोली और मिरामार, केन्नाच लायफान जावंक ना. हांव आतां टुरिझम डिपार्टमेंट लागीं सुद्दां पळयता कितलीं वर्सां जालीं. इतले टाउट सोडले तेरे पळयतले तूं एक म्हयन्याक 10 जाण टाउट कोण दवरतात. कितें तिका फायन दिल्यार सोडटा 10 जाण. अरे देर आर ओवर 600 टाउट्स आणि हे टाउट्स भोंवतात हप्ते घेवपाक. आणि हिंगा टुरिझम मिनिस्टर पॉलिटिकल थग आहा पळय तेजे परमिशन आहा, ते हप्ते वयतात तेका म्हणून ते थग सोडून दिल्या. इतलो थर्ड क्लास टुरिझम मिनिस्टर जे आसा वो आमी केन्नाच लायफान असलो पळोवंक ना. वो टुरिझम मिनिस्टर ह्या मुख्यमंत्री म्हणटालो पप्पू पप्पू पप्पू. आयज तेजे पांया पडटा आणि मुख्यमंत्री उगी बसता म्हणून ते मुख्यमंत्री बरें दिसता दिसता. तो पांया पडटा तो आपणाक बरें कशें दिसता. मुख्यमंत्री एक्शन घेवंक जाय. ते इज पॅराग्लायडींग. आता पॅराग्लायडिंगाचो सिस्टम पयलीं जाणा ते. दॅट पॅराग्लायडिंग लायसन्स हॅड एक्सपायर्ड आणि तेणेन बाबड्यान रिन्युअलाक घातलेले. हे हप्ते घेवपाक जाय म्हणून हे हाड ते हाड बरे हाड खायात हप्ते. पूण तेन्ना सोडया तुमी जाणा आसली की तेजे कडेन लायसन्स ना म्हणून. दोळे फुटलेले ते पॅराग्लायडिंग तो चालूच दवरले ते बंद करपाक. हे कितें दाखयता, हप्ते वयता डायरेक्ट पॉलिटिकल थगाक आणि काय ना. इतले नाव एक टायम गोंयाचें नाव इतले वयर आसले. इट इज द सेफेस्ट डेस्टिनेशन. हांव आदले उडयले आदले आमी दारां उक्ती करून निघताले पळय ते दीस गेले ते सोडून दी. आतां बिचार भोवंक मेळना. आमचे गोंयकार बायलो चेडवां रेस्पेदाचे वसनान ग्राउंड हेजे बिचार कित्याक इतले थर्ड क्लास जाला. तुका पयले सुद्दां तरी गोंयकार मेळना बिचार. सो एक कितें कारण कितें सांगता, the whole this all has happened in this last 3 years to such an extent that any stakeholder will tell you that such a drop in tourism was never seen earlier. And this is all because tourism policies are made only to extract money, nothing else. Not to implement it, but to extract money and allow the illegalities to continue. I hope this chief minister will open his eyes and sack this political thug, failing which the whole responsibility will be on the chief minister. Thank you.